आढावा। भारत पाकिस्तान सीमेवरती युद्धाचे ढग जमू लागल्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह खात्याने नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रिल आयोजित केले आहे। मुंबईमध्ये उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल पार पडेल। भारत पाकिस्तानमधला वाढता तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात एकूण 244 ठिकाणी तर महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश असेल। पिंपरी चिंचवडला उद्योग नगरी म्हणूनही ओळखलं जातं, त्यामुळे इथे लाखो कामगारांची रेलचेल पाहायला मिळते। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मॉक ड्रिल होणार आहे। या मॉक ड्रिलसाठी 75 ठिकाणं नागरी सुरक्षा विभागाने निश्चित केली आहेत। पुण्यामध्ये विधान भवन, तळेगाव सीआरपीएफ कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयामध्ये मॉक ड्रिल पार पडेल। नाशिक जिल्ह्यातही उद्या 3 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये मॉक ड्रिलची तयारी पूर्ण झाली आहे। नाशिक सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आणि महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा मॉक ड्रिल पार पडेल। भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे। उद्या देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल पार पडणार आहे। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उद्या मॉक ड्रिल होण्याची शक्यता आहे। मॉक ड्रिलमध्ये मनमाड शहराचा सुद्धा समावेश आहे। पानेवाडी इंधन प्रकल्प, एफसीआयचे धान्य गोदाम तसंच रेल्वे ब्रिज तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानाचा महत्त्वपूर्ण कारखाना हा मनमाडमध्ये आहे, त्यामुळे मनमाडमध्येही मॉक ड्रिल घेतलं जाईल। कोकणातल्या रत्नागिरीला प्रचंड मोठा सागरी किनारा लाभलाय, त्यामुळे त्या रत्नागिरी समुद्रकिनारी प्रशासनानं मॉक ड्रिलचं आयोजन केलंय। छत्रपती संभाजीनगरातही उद्या मॉक ड्रिल होईल। शहरातल्या प्रमुख ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन केलं गेलंय। तर देशभरातल्या काही निवडक शहरांमध्ये उद्या मॉक ड्रिल पार पडणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या 3 शहरांसह इतर महत्त्वाच्या परिसराचाही समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर आणि मनमाड यांचा समावेश मॉक ड्रिलमध्ये केला गेलाय। नेमकं या शहरांमध्ये मॉक ड्रिल होण्याचं कारण काय, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिक जिल्ह्याचा समावेश नेमका का करण्यात आला आहे, त्याची महत्त्वाची कारणं काय आहेत ती देखील समजून घेणं आवश्यक आहे। यामध्ये नाशिकमध्ये असलेलं तोफखाना केंद्र, ज्याला आर्टिलरी सेंटर असं आपण म्हणतो, हे आर्टिलरी सेंटर हे भारतातलं सर्वात मोठं आर्टिलरी सेंटर आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये नाशिकचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हिंदुस्तान एरोमॅटिक लिमिटेड अर्थात एचएल, जो लढाऊ विमानं बनवणारा कारखाना नाशिकमध्ये आहे, ज्या ठिकाणी सुखोईसारखी लढाऊ विमानं तयार होतात। एकलहरे औष्णिक प्रकल्प या ठिकाणी आहे। इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये आहे आणि म्हणून या नाशिकचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मनमाड शहराचा देखील या मॉकड्रिलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मनमाड शहराचा समावेश नेमका का करण्यात आला आहे त्याची देखील महत्त्वाची कारणं आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा ऑइल रिझर्व्ह डेपो जो आहे तो मनमाडमध्ये आहे। संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो आणि म्हणून मनमाडचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या होणारे हे मॉक ड्रिल नेमकं कसं असेल याबाबत प्रशासन पुढच्या काही तासांमध्ये आपली स्पष्ट माहिती जी आहे ती सादर करेल आणि त्यानंतर उद्या संपूर्ण भारतात ज्या पद्धतीनं मॉक ड्रिल होईल त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉक ड्रिल होईल आणि त्यात नाशिक आणि भुसावळ या 2 शहरांचं मॉक ड्रिल देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि याच मॉक ड्रिलवरनं संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती आता हल्लाबोल केलाय। आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला हातात बंदुका देणार आहात का, असा खोचक सवाल त्यांनी सरकारला विचारला। तर युद्ध सरावात वेळ घालवण्याचा केवळ प्रयत्न सुरू आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला। मॉक ड्रिलच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवारांनीही जोरदार टीका केली आहे। हल्ला होऊन इतके दिवस उलटले तरीही अतिरेकी सापडत का नाहीत? अतिरेकी सीमेच्या आत आहेत की बाहेर, हा सवालही त्यांनी उपस्थित केला। कतारनं भारताला पाठिंबा दिलाय। सुरुवातीला कतारनं एक संतुलित दृष्टिकोन किंवा संतुलित भूमिका घेतली होती, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना कतारनं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय। अलीकडेच कतार आणि भारत धोरणात्मक भागीदार बनलेत। काही मुस्लिम देश पाकिस्तानच्या पाठीमागे उभे असताना कतारनं दिलेला पाठिंबा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। संयुक्त राष्ट्र संघटनेनं पाकिस्तानला चांगलं सुनावलंय। लष्कर-ए तोयबावरनं पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली गेली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत भूमिका तपासण्याचे निर्देशही दिले गेलेत, तर पाकिस्ताननं भारतावरती केलेले आरोप खोटे असल्यानं तेही त्यांनी फेटाळून लावले।
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीतनं पाकिस्तानला रिकाम्या हातानं परतावं लागलं. पाकिस्तानने या बैठकीत भारताच्या कारवाईसंदर्भात कांगावा केला, पण याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाकडनं कोणतंही वक्तव्य केलं गेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचे सगळे मनसुबे हे धुळीला मिळाले. भारतासोबतचा तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडलाय. भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्तान जागतिक पातळीवर समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि याचाच एक भाग म्हणून पाकिस्ताननं आता युनायटेड किंगडम समोर UK समोर मदतीसाठी साकडं घातलंय. भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालात पाकिस्तानला इशारा दिला गेलाय. भारतासोबत तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा हा इशारा आहे. या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघायला येईल अशी भीती अहवालातनं व्यक्त झाली आहे. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तणाव परिस्थितीत आणखी भर पडली आहे. पाकिस्तानच्या नौदलानं भारतीय नौदलाच्या टेहाळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली आहे. यामुळेच घाबरलेल्या आणि बिथरलेल्या पाकिस्ताननं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं. यावेळी बोलताना जमियत उलेमा इस्लामचे नेते फजल उल रहमान यांनी सरकारला खडे बोल सुनावले. युद्धाची ठिणगी कधी पडू शकते, पण पाकिस्तानचे सत्ताधारी याबाबत फारसे गंभीर दिसत नसल्याचं रहमान यांनी सुनावलं. भारताकडनं जोरदार प्रत्युत्तर मिळण्याच्या भीतीनं पाकिस्तानमधले नेते हे आता त्यांची घाबरगुंडी उडाली आहे. यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या नेत्याकडनं चिथावणीखोर भाषणं आणि वक्तव्य केली जात आहेत. भारत कधीही LOC वरती हल्ला करू शकतो असा दावा पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केलाय आणि जर असा हल्ला झाला तर भारताला सडेतोड उत्तर देऊ अशी धमकी ते देत आहेत. भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखल्यानं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण अर्थात IRSAनं चिंता व्यक्त केली आहे. पाणी अडवल्यानं पाकमधील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसेल अशी भीती व्यक्त होते. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आजवर 3 युद्ध झाली आहेत, पण या 3ही युद्धाच्या दरम्यान सिंधू पाणी करार स्थगित झालेला नव्हता. पण आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा पाणी करार भारतानं रद्द केला. याचा मोठा परिणाम पाकिस्तानवरती जाणवतोय. पाण्याचा ओघ कमी झालाय, त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट बनली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दोनही नेत्यांमध्ये या दोनही व्यक्तींमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत पाकिस्तानवर कशा पद्धतीनं हल्ला करायचा याची रणनीती निश्चित झाली असल्याची माहिती आहे. DRDO आणि भारतीय नौदलानं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी भर टाकणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधला तणाव प्रचंड वाढलाय. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली. दोन्ही देशांमधला तणाव मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढलाय. यामुळे कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी परिस्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं दोनही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलंय. पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्याचं देशातल्या नागरिकांनी ठरवलंय. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इथे येणं बंद करणार नाही असा संदेश या पर्यटकांच्या माध्यमातून दिला जातोय. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा आणखी वाढवली गेली आहे. इथल्या प्रत्येक भागावर सुरक्षा यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवलंय. काश्मीरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी होते आहे. जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली गेली आहे. जम्मूचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटनी टॉप परिसरात CCTV बसवले गेले आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांचं लक्ष आहे. बुलेट प्रूफ जॅकेट आणि हत्यारांनी सुसज्ज असे जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान इथे तैनात पाहायला मिळतात. पुढच्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. जसं विधानसभेला मेरिटमध्ये पास झालो तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला मेरिटमध्ये यायचंय असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीत बोलताना केलंय. जळगावमध्ये माजी मंत्री सतीश पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात चांगली जुंपली. आपल्या सख्ख्या पुतण्याला तुम्ही तुमच्या पक्षात नेलं तेव्हा कुणाला विचारलं होतं का असं म्हणत सतीश पाटलांनी गिरीश महाजनांना टोला हाणला. ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून कोकणात गळती लागली आहे.
अशातच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंकडे कोकणाची जबाबदारी मागितली आहे. रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात जुगलबंदी रंगली. एसटी चालकांना सल्ला देण्यावरून दोनही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं चित्र दिसलं. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सूतगिरणी आणि चौंडी निमगाव डाकू रस्त्याचं भूमिपूजन पार पडलं. सूतगिरणीसाठी 91 कोटींचा निधी तर रस्त्यासाठी 3,94,00,000 निधी मंजूर झालाय. मस्ताजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखनं 12वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय. या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैभवीचं अभिनंदन केलं. खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची भेट घेतली. पुरंदर तालुक्यातल्या विमानतळ बाधित ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. याच पार्श्वभूमीवर सुळेंनी अधीक्षकांची भेट घेतली आहे. कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी नागरिकांनी आमदार भोसलेंसमोर विविध प्रश्न मांडले. मंत्रिमंडळाची बैठक चौंडीमध्ये घेतली असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. तर अहिल्यादेवीबाईंची प्रेरणा घेऊन 10,000 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या विकास कामांना मंजुरी दिल्याची माहिती सुद्धा त्यांच्या वतीनं देण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे कर्जमाफी करणार असं सांगतात, मात्र कर्जमाफीची तारीख काही सांगत नाहीत असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. तर 15 जूनपर्यंत बावनकुळेंनी कर्जमाफीची तारीख सांगितली नाही तर त्यांच्या गाडीची चाकं काढू असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज अकोल्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. विकास कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे त्यांनी आदेशही दिले. खासदार सुनील तटकरेंच्या आदेशाला पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. 1 महिना उलटूनही रोहा शहरातली कामं रेंगाळलेली आहेत. पावसाळा तोंडावर आलाय तरीही कामाला गती मिळत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात. सोलापूरमधील डॉक्टर शिलेश वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली आहे. पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावर रील्ससाठी बस थांबवण्याचा प्रकार घडला, पण ही बस थांबल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान बस थांबवणाऱ्यावरती कारवाईची मागणी केली जाते. पुण्यामधल्या दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या सोन्याची चोरी झाली. दर्शन रांगेमध्ये चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. जळगाव शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे कापसासह मक्याला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जळगावच्या चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस बरसला. उन्हाळी कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यावरती असताना अवकाळीचा तडाखा बसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीचं मोठं नुकसान झालंय. बेटसावंगी, कपिलेश्वर, मोहपूर, सांगवी, गंगाबेट, दगडगाव आणि पिंपळ गावात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. दरम्यान आमदार आनंद बोंढारकरांनी या नुकसानीची पाहणी केली आहे. नाशिकच्या चांदोरी सायखेडामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही अंश दिलासा मिळालाय, पण शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हैराण आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त झालाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा झाली आहे. त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलाय. बीडच्या टाकरवन परिसरात वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादकांना फटका बसतोय. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. कोपरगाव, राहता, राहुरी या तालुक्यांना अवकाळीसह गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे फळबागांसह कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तोडणीला आलेली केळीची बाग आडवी झाली आहे आणि शेतकरी हवालदिल झालाय. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. टँकरचं पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं
नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय. दरम्यान ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात. वर्ध्यामधील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा भीषण बसतात. पाणीटंचाईवरती तोडगा काढण्यासाठी 33 विहिरींचं अधिग्रहण केलं गेलंय. कारंजा, हिंगणघाट या तालुक्यात सर्वाधिक विहिरींचं अधिग्रहण केलं जात आहे. बुलढाणा रेल्वे स्थानकावरती गोंधळ घालणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुन्हा गोंधळ न घालण्याची समज या महिलेला पोलिसांकडून दिली गेली.